इंजिनिअरिंग कॅप राऊंड 1 चा सीईटी सेल कडून रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे। कॉलेज कोणाला मिळालं आहे, कोणाला सीट या राऊंडला अलॉट झाली नाहीये, कॉलेज मिळाला असेल तर पुढची प्रोसेस काय आहे, फ्रीज नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट हे कशा पद्धतीने असतं, प्रोसेस एक्झॅक्टली काय करावी लागेल आणि कशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे, हे सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, व्हायब्रंट मधून ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज कुठलं ना कुठलं मिळालेच आहे। एक्झॅक्टली आता प्रोसेस त्या विद्यार्थ्यांनी काय केली पाहिजे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी अजून रिझल्ट बघितला नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जायचंय। इथे तुम्ही हे केल्यानंतर इथे इन्स्टिट्यूट म्हणजे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस याला क्लिक करायचं। त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचं विंडो ओपन झालेली दिसेल आणि ज्यामध्ये तुम्हाला इथे ऍप्लिकेशन आयडी जो EN पासून स्टार्ट होतो तो ऍप्लिकेशन आयडी आणि तुमचे डेट ऑफ बर्थ मेन्शन करायचे आणि याला सबमिट केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला डाउनलोड झालेला दिसेल। आता ज्या विद्यार्थ्यांना या राऊंड 1 मध्ये सीट मिळालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे हे सुरुवातीला मी सांगतो। सपोज आता एक लक्षात घ्या, जर तुम्हाला ह्या राऊंड 1 मध्ये सीट मिळाली असेल तर अशा विद्यार्थ्याकडे साधारणतः ऑप्शन्स काय असतात। आता सीट ज्या विद्यार्थ्यांना अलॉटेड झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, एक दोन ऑप्शन आहेत अशा विद्यार्थ्यांना। पहिलं ऑप्शन काय आहे, फ्रीज, ठीक आहे, फ्रीज। आणि सेकंड ऑप्शन काय मित्रांनो, बेटरमेंट, फ्रीज अँड बेटरमेंट असे दोन ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत, ठीक आहे। आता विद्यार्थ्यांनी फ्रीज केव्हा करावं, सपोज मला एखादं कॉलेज मिळालंय, मी सॅटिस्फाईड आहे, मला आता पुढच्या कॅप राऊंडला जायचं नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी फ्रीज करा। ज्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट कॅप राऊंडला जायचं नाहीये, नेक्स्ट कॅप राऊंडला ज्यांना जायचं नाहीये, ज्यांना मिळालेल्या सीटला ते सॅटिस्फाईड आहेत अशा विद्यार्थ्यांनी फ्रीज या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। जे विद्यार्थी फ्रीज करतील अशा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन लगेच सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं, जे विद्यार्थी फ्रीज करतील त्यांना, ठीक आहे। मग ऍडमिशन साठी काय लागेल, ऍडमिशन साठी तुम्हाला एक्नॉलेजमेंट लेटर तुमचं मिळालेलं आताच हे तुम्ही जे फ्रीज केलेलं आहे 1000 रुपये त्याचं ऑनलाईन भरावे लागतात। त्याच्यानंतरची त्याची प्रिंट, तुमचे 8 पासपोर्ट साईजचे फोटो, त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंटचा पूर्णपणे सेट, कॉलेजचा फीस आणि त्याच्यानंतर त्याचे किमान 3 किंवा 4 झेरॉक्स सेट हे सर्व घेऊन तुम्हाला फिजिकली कॉलेजला जावं लागेल आणि तिथे ऍडमिशन प्रोसेस करावी लागेल। हे कोणासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडला जायचं नाहीये आणि मिळालेल्या सीटलाच ऍडमिशन घ्यायचंय, म्हणजेच जे विद्यार्थी फ्रीज करतील अशा विद्यार्थ्यांनी हा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे। आता सर कॉलेज मिळालंय, मी पार्शियली सॅटिस्फाईड आहे, परंतु मला अजून पुढच्या राऊंडला जायचंय, मला अजून बघायचं आहे की पुढच्या राऊंडला मला चांगलं कॉलेज मिळेल का, पुढे नेक्स्ट राऊंडला जायचंय, तर अशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंटला सिलेक्ट करायचं आहे। बेटरमेंटला सिलेक्ट केल्यानंतर काय असेल मित्रांनो, बेटरमेंटला तुम्हाला आधी पहिल्यांदा 1000 रुपयाचं ऑनलाईन चलन भरावं लागेल, ऑनलाईन पेमेंट करावं लागेल 1000 रुपयाचं। सर्व विद्यार्थ्यांना कुठलीही कॅटेगरी असेल तर त्यांना 1000 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करायचंय। ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर असे विद्यार्थी नेक्स्ट राऊंडला म्हणजे कॅप राऊंड 2 ला हे विद्यार्थी इलिजिबल झालेले असतात, म्हणजे तुम्ही कॅप राऊंड 2 ला जाणार। जे विद्यार्थी बेटरमेंट म्हणजे काय, पुढे जायचंय मला, मग अशा वेळेस त्यांची ही पहिल्या राऊंडची सीट ही त्यांची होल्डवर असते, ठीक आहे, म्हणजे ही तुमच्या हातामध्ये सीट असते। मग कॅप राऊंड 2 ला जाणार, कॅप राऊंड 2 ला अजून आपण काय करणार, कॉलेजेसचे ऑप्शन देणार। कॅप राऊंड 2 ला आपण ऑप्शन्स दिलेले असते, ठीक आहे। जर दिलेल्या ऑप्शन पैकी समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर हे आताच क्लिअर करा, जर पुढच्या राऊंडला एखादं कॉलेज मिळालं त्यावेळेस तुमचं ही सीट ऑटोमॅटिक कॅन्सल झालेली असते। सपोज असं नाही होणार की पुढच्या राऊंडला मला एखादं कॉलेज मिळालंय, नको मला त्याच्यापेक्षा आधीच कॉलेज पाहिजे, असं होत नाही। जेव्हा तुम्हाला जर राऊंड 2 मध्ये सीटच मिळाली नाही, समजा या राऊंड 2 मध्ये चॉईस नॉट अवेलेबल असं आलं, चॉईसच मिळाली नाही, त्यावेळेस ही सीट तुमच्या हातामध्येच आहे, अजून आपण तिसऱ्या राऊंडला जाऊ शकतो। म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, पुढच्या राऊंडला एखादी सीट मिळाली तर ती सीट तुम्हाला हातात घ्यावी लागते आणि अजून त्याच्या पुढच्या राऊंडला जाता येतं। फक्त एवढंच की मिळाल्यानंतर आधीची सीट मिळणार नाही तुम्हाला, आणि जर पुढच्या राऊंडला कुठलीही सीट मिळाली नाही तर त्या विद्यार्थ्याकडे पहिली सीट जशाच तशी राहते आणि असे सर्व विद्यार्थी तिसऱ्या कॅप राऊंडसाठी ऑटोमॅटिक बेटरमेंटसाठी जातात, ठीक आहे। म्हणजे बेटरमेंट केलेलं ऑप्शन कधीही चांगलं असेल, जेणेकरून ही सीट तुमच्या हातामध्ये आहे आणि पुढच्या राऊंडला तेवढेच ऑप्शन टाकायचे की ज्या ऑप्शनला मला जायचंय, म्हणजे याच्यापेक्षा चांगले ऑप्शन टाकायचे। ऑप्शन मिळाला तर ठीक आहे, मी सॅटिस्फाईडच असलं पाहिजे, आधीचं कॉलेज कॅन्सल, पुढच्या राऊंडला असं अजिबात व्हायला नको की मला आता पुढचं मिळालं नको, मला आधीच पाहिजे होता, असं अजिबात कुठल्याही विद्यार्थ्यांनी बिलकुल करायचं नाही। राऊंड 2 च्या चॉईस फिलिंगच्या वेळेस आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे। फक्त आता महत्वाचं काय, दोनच गोष्टी आहेत, फ्रीज आणि बेटरमेंट।
फ्रीज म्हणजे मी फुल्ली सॅटिस्फाईड आहे, मला हेच कॉलेज पाहिजे होतं आणि आता अजिबात मला पुढच्या राऊंडला जायचं, अशा विद्यार्थ्यांनी फ्रीज करायचं आणि त्याच विद्यार्थ्यांना कॉलेजला जावं लागतं. आणि जे विद्यार्थी बेटरमेंट करतील अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला जायची गरज नाहीये, हे लक्षात घ्या. त्यांनी फक्त आता उद्यापासून, आता हे फ्रीज आणि बेटरमेंट केव्हापासून चालू होणार आहे सर, तर त्याचे 1, 2 आणि 3 असे 3 दिवस दिलेले आहेत आणि 3 तारखेच्या दुपारी 3 वाजेपर्यंतच हा टाइम आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे फ्रीज नॉट फ्रीज करायचं, जे फ्रीज किंवा बेटरमेंट करायचं उद्यापासून चालू होणार आहे. फक्त हे 2 गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. बेटरमेंट केली, सीट तुमच्याकडे पार्शियली तुमच्या हातामध्ये असते, नेक्स्ट कॅप राऊंडला जाणार. पुढच्या राऊंडला काहीच नाही मिळालं, ही सीट माझी जशाच तशी, कारण की मी बेटरमेंट केलेलं आहे. तसंच तुम्ही कॅप राऊंड 3 ला जाणार. जर कॅप राऊंड 2 ला एखादी सीट मिळाली तर हे आधीचं कॅप राऊंड 1 ची सीट जाणार, 2 ची सीट घ्यायची. अशा पद्धतीने हे प्रोसेस आहे. सर आता हे झालं याच्याबद्दल. आणि सर जर आता या कॅप राऊंडला मला सीटच नाही आली, मी रिझल्ट बघितला, चॉईस नॉट अवेलेबल असा आलेला आहे, चॉईस नॉट अवेलेबल असं लिहून आलेलं आहे. तर आम्ही काय केलं पाहिजे, तर असे सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, असे सर्व विद्यार्थ्यांनी नेक्स्ट कॅप राऊंडला जायचं, पुढच्या कॅप राऊंडला डबल चॉईस स्प्रिंग करायची, अजून ऑप्शन्स द्यायचे आणि पुढच्या कॅप राऊंडसाठी वेट करायचं आहे. नक्कीच तुम्हाला कॉलेज मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. काही अडचणी आल्या असतील आम्हाला नक्कीच कळवा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, जर काही अडचणी येत असतील, कुठल्या कॉलेजची फी समजत नाहीये, फ्रीज करावं की बेटरमेंट करावं, काही कन्फ्युजन वाटत असेल तर नक्कीच आमच्या टीमला तुम्ही सांगा. आम्ही तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मित्रांनो तत्पर आहेत. थँक्यू सो मच.